नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवार होते म्हणून सुप्रिया सुळे 3 टर्म खासदार झाले असं म्हणत सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी आव्हान दिलंय. काय आहे बारामती लोकसभेचं गणित? 2019चा निकाल काय सांगतो? सद्यस्थिती लोकसभेचं बलाबल काय आहे आणि आकडे कुणाच्या बाजूने आहेत? बघूया त्याबद्दलचाच एक सविस्तर रिपोर्ट. त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या. आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं. जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे. काहींना तर 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. निवडणूक होईपर्यंत पुणे सोडणार नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटल्यानंतर आतापर्यंत तुम्ही अजित पवारांमुळेच जिंकत आलात असा दावा अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलाय. त्यांनी अप्रत्यक्षपणे यंदा बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव होणार असं भाकीत वर्तवलंय. पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या. आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं. काहींना तर 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत. दादांमुळेच निवडून आलेत असंच त्याचा अर्थ होतो. असा अर्थ नाही आहेच. अर्थ नाही होत. 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले. मी वाचलेलंही नाही आजच्या वर्तमानपत्रात आणि मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे जे वक्तव्य मी ऐकलं नाही वाचलं नाही त्याच्यावर काही बोलणं हे संयुक्तिक होणार नाही. हा सगळा वाद शिरूरमध्ये कोल्हेंना पराभूत करणारच या अजित पवारांच्या आव्हानापासून सुरू झाला. यावरून अजित पवारांना त्यांच्या मुलाला का जिंकवता आलं नाही अशी टीकाही झाली. त्यावरूनच सुप्रिया सुळेच गेली 15 वर्ष अजित पवारांमुळेच जिंकल्याचं विधान रुपाली चाकणकर यांनी केलं. त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणालेत ना की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभा करा ना, बघू द्या काय होतंय. कुणाचा गाडा 11 सेकंदाचा ते बघू. आहे का हिंमत? बघू द्या, लढाच. आणि पार्थ दादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा. दादा तुम्ही पार्थ दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारू. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. कांद्याचा प्रश्न तुम्ही दिल्लीतलाही वट आहे ना, सोडवा ना प्रश्न. आमच्या 20,000 मुली गायब आहेत, सोडवा ना दादा प्रश्न. साक्षी मलिक आमची पैलवान कुस्तीपटू, तिच्या डोळ्यातल्या अश्रू पुसाला पाठवणार रुपाली चाकणकरांना. बघू डोळ्यातल्या अश्रू पुसतात त्या साक्षी मलिकच्या. जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे. आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आलेत. त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय. पुणे जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 20 जागा आहेत. 2019ला पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं तर शहरामध्ये भाजपचं. राष्ट्रवादी आणि भाजप दोघांनी 9 जागा जिंकल्या आणि काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या. बारामती लोकसभेमध्ये ज्या 6 विधानसभा येतात त्यामध्ये दौंड, खडकवासला, भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती यांचा समावेश आहे. सध्या दौंड आणि खडकवासल्यामध्ये भाजपचे आमदार आहेत. भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे तर इंदापूर आणि बारामतीत अजित पवार गटाचे आमदार आहेत. 2019च्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीच्या सुळेंच्या विरोधात भाजपच्या कांचन कुल लढल्या. सुळेंना 6,86,714 मतं मिळाली तर भाजपच्या कांचन कुल यांना 1,55,000हून अधिकच्या मतांनी त्या पराभूत झाल्या. आता बारामती लोकसभेत विधानसभा निहाय कुणाला किती लीड होता तेही पाहूया. तर दौंडमध्ये भाजपच्या कांचन कुल यांना 91,171 मतं मिळाली तर सुप्रिया सुळेंना 84,118.
सुप्रिया सुळे इथे 753 मतांनी पिछाडीवर राहिल्या. खडकवासला या ठिकाणी भाजपला 1,52,487 तर सुप्रिया सुळेंना 86,993 मतं मिळाली. इथे सुप्रिया सुळेंना प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत 65,000 मतं कमी होती. भोरमध्ये कांचन कुल यांना 90,159 तर सुप्रिया सुळेंना 1,09,163 एवढी मतं मिळाली. सुप्रिया सुळेंचं लीड होतं 19,000. पुरंदरमध्ये कांचन कुल यांना 95,191 तर सुप्रिया सुळेंना 1,04,872 मतं मिळाली. सुप्रिया सुळेंना 9,600 मतांचं लीड मिळालं. इंदापूरमध्ये कांचन कुल यांना 52,635 तर सुप्रिया सुळेंना 1,23,573 मतं मिळाली. सुप्रिया सुळेंनी लीड घेतलं 70,000. बारामतीमध्ये कांचन कुल यांना 47,068 मतं गेली तर सुप्रिया सुळेंनी 1,74,986 मतं घेतली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी 1,27,000चं लीड घेतलं. थोडक्यात खडकवासल्यामध्ये सुळे 65,000 पिछाडीवर राहिल्या तर बारामती आणि इंदापूरमध्ये सुळेंना सर्वाधिक लीड मिळालं. दरम्यान मात्र तुम्हालाच का निवडून देता आलं नाही असं म्हणत रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर टीका केली. गेल्यावेळी रुपाली चाकणकर खडकवासल्यामधून इच्छुक होत्या, मात्र लोकसभेचं लीड पाहून चाकणकर यांनीच माघार घेतल्याचा किस्सा 1.5 वर्षांपूर्वी खुद्द अजित पवार यांनी सांगितला होता. त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आलेत. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय की दादांमुळे निवडून आलेले आहेत. दादांमुळेच निवडून आलेत असंच त्याचा अर्थ होतो. असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही. 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले. त्यावेळेस तिथं सुरुवातीच्या काळामध्ये ही इच्छुक होती रुपाली चाकणकर, पण नंतर लोकसभेचा सुप्रियाचं -67,000 झाल्यावर रुपाली म्हणली मला नको. त्याच्याकरता नाही म्हणली, पण मी ओळखून घेतलं त्याच्याकरता. म्हटलं मागणारी एकदम मला नको कशी काय म्हणते. माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं. मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू, पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा. दरम्यान खडकवासला विधानसभेत यंदा नाना पाटेकर देखील निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. त्यावरून रुपाली चाकणकरांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्यांना फारसं स्वीकारलं गेलेलं नाही असं म्हटलं. नाना पाटेकर समोर असले तरी लढणार. शेवटी नेते आपण अनेक वेळा पाहिलं, अभिनेता हा अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जण राजकारणात आले. त्यांना लोकांनी किती स्वीकारलं नाही स्वीकारलं ही लोकांची मानसिकता असते. येणाऱ्या काळामध्ये ठरवता येतील. आता त्यावरती विधान करणं मला असं वाटत नाही की फारसं योग्य राहील. अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.